ते कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ही घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे. भूमिका नेमकी आता काय असणार? कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि पद्धतीने मारण्यात आलंय ही पद्धत चुकीची आहे. जालना जिल्ह्यातली ही घटना आहे. भोकरदन इथली ही घटना आहे. तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील ते सगळेच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे. या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगाने. 100% वस्तुस्थिती काय झाले काय नाही मी तिथल्या एसपींशी सुद्धा बोललेलो आहे, कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त 2च आरोपी आहेत. परंतु जर कैलास बोराडेंनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ देतो समोर आलेला आहे. सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं देखील सांगितलं जात आहे. अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे, पैशांची उधळपट्टी केलेली आहे. काय तुम्ही? मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. नाही पण दमनिया यांनी देखील आरोप करण्यात आले. दमनिया म्हणतात 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग पहा असं काही ठिया मांडणार विधानसभा. असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये. मी स्पष्टपणे कालच सांगितले विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी. भाजपचं भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक पक्ष आहे ते त्यांच्याकडे. आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल. परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं मत त्याची समर्थन मी केलेलं नाही. तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन. मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो सतीश भोसले हा कधी कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो. आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात. महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती. म्हणून राजीनामा घ्यावा लागेल. हो बरोबर आहे. तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतो. फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही. आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार? डबल बोलणार नाही. हिंदी में काय जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है मैंने कल मालूमात ली है वो घटना 1.5 साल के पहले की है. फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है
उस लड़के ने अगर फिरियाद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिरियाद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए। सर, लेकिन क्या वो आप जानते हैं वो आपका तो आपका इस्तेमाल करता है, आपको बॉस कहता है, क्या आप उसको जानते ये हो? देखो कौन किसको बॉस बोलता है, कौन किसका क्या रखता है, हर एक की अपन ये नहीं रख सकते। फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस ही बोलता है ना, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। लेकिन क्या आप उसको जानते हैं, आपका कार्यकर्ता है? वो जानता हूँ मैं, कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर उचित कार्रवाई होनी चाहिए। दीड वर्षापूर्वीची घटना आहे, एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे। बीड मधलं नाहीये ते प्रकरण, आमचं ऊस तोडीमुळे दाही दिशा लोक सगळीकडे आहेत, त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या छेडीवरून आणि अगोदर खोटं सोनं देतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे। धन्यवाद. थँक्यू।